नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी काजल हवलदार। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्सवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? उद्धव ठाकरेंना बोलण्याचं भान नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूरमध्ये सडकून टीका। भाजीपाल्यांचे दर घसरल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने परभणीत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर फेकले टोमॅटो। संयम बाळगा, जागा वाटपाची बोलणी होईपर्यंत शिवसेनेविरोधात बोलू नका, भाजप पक्षश्रेष्ठींचे नेत्यांना आदेश। बनावट गुणपत्रिकेसह दाखले देणाऱ्या टोळीस अटक, तासगावमधील निवृत्त शिक्षकासह 4 जण ताब्यात। गुंड सनी कांबळे खून प्रकरणी कट रचणारा राष्ट्रवादीचा पदाधिकारी जमीर रंगरेजला अटक, मोका लागण्याची शक्यता। ठाण्यात घोडबंदर रोडवरील बनावट बटर कंपनीवर पोलिसांची धाड, 1000 किलो बनावट बटर जप्त। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यातील जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प, नागरिकांची मोठी गैरसोय। तमाशाला मान मिळवून देणारे मधुकर नेराळे कर्मयोगी पुरस्काराचे मानकरी, सांगलीच्या शांतिनिकेतनमध्ये 14 जानेवारी रोजी वितरण सोहळा। बहुचर्चित ठाकरे सिनेमाचा ट्रेलर रिलीज, सिनेमातील काही दृश्य आणि संवाद सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात। आणि मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाच्या 2 बाद 215 धावा, मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांची अर्धशतक। प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया। मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया, फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है। इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है। वापस एयरटेल। एक्चुअली ना बिल्कुल सही किया, सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन। हाँ, मैं ही बोल रही हूँ, सब कुछ ट्राई करो फिर सही चलो। इचलकरंजीत मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। अब्दुल मतीन अब्दुल अजीज शेख असं मृत व्यक्तीचं नाव आहे। याबाबत शिवाजीनगर पोलिसात नोंद झाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की येथील थोरात चौक परिसरातील जलतरण तलावासमोर अब्दुल मतीन यांची पल्सर मोटारसायकल घसरून अपघात झाला होता। या अपघातात मोटारसायकलस्वार अब्दुल मतीन शेख यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली होती। त्यांना प्रथम IGM रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं।
मात्र उपचार सुरू असताना अब्दुल मतीन यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसात नोंद झाली आहे. आमदार हळवणकर कितीही किलोमीटर फिरले तरी त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही, राजू शेट्टी यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. माझ्या निवडणुकीत आमदार सुरेश हळवणकर हे 280 किलोमीटर चालले. त्याचप्रमाणे मीही भाजपच्या विजयासाठी महाराष्ट्रभर फिरलो. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या मतावर भाजप विजयी झाले. मात्र आता मी भारतभर फिरत असून त्याचा परिणाम 3 राज्यातील निवडणुकीत दिसून आला आहे. हे आमदार हळवणकर यांनी विसरू नये आणि 2019लाही असेच परिणाम दिसतील. त्यामुळे आमदार हळवणकर कितीही किलोमीटर फिरले तरी त्याचा माझ्यावर परिणाम होणार नाही, असे प्रतिउत्तर खासदार राजू शेट्टी यांनी दिलं आहे. लोकसभेसाठी तुम्हाला एक उमेदवार दर्शन माने शिवसेनेने निवडून आले, त्यांच्यावर तुम्ही तुमच्यावर आरोप केलेला आहे की हंगामी खासदार म्हणून त्यांनी माझ्यासमोर येतात. काय सांगाल त्यांना? असा त्यांच्यावर आरोप केला. त्याचा दुसरा भाग म्हणजे त्यांच्या उमेदवारीकडे तुम्ही कसं बघता? मी हंगामी आहे का पूर्व हंगामी आहे का सिजनल आहे का आणखीन कसं आहे हे जनतेलाच ठरवून द्या असं मला वाटतं. गेली 10 वर्षे मला तपासलेलं आहे जनतेनं. आणखीन बरा वाटत असेल तर आणखीन 5 वर्ष मुदत वाढ देतील. इचलकरंजी शहरामध्ये त्यांनी असा आरोप केला की तुम्ही वस्त्रोद्योगासाठी काय केलेलं आहे किंवा रस्ते केलेले नाही केले. मी जर निवडून आलो तर सगळे काम पूर्ण करून असा एक तुमच्यावर आरोप घाणाघाती. त्याची टेस्ट येत्या लोकसभेच्या निवडणुकीतच होईल. पण उमेदवारी म्हणून कितपत तुल्यबळ समजतं? शेवटी बघा, मी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सातत्यानं काम करत असतो, संघर्ष करत असतो. त्यामुळं अनेकाची हितसंबंध दुखावणं साहजिकच आहे. अनेकांना त्रास होणं किंवा त्यांच्या स्वार्थाच्या आड मी किंवा माझी भूमिका येणं साहजिकच आहे. त्यामुळं मी अजातशत्रू तर राहू शकत नाही आणि त्यामुळं मी काही बिनविरोध तरी होणार नाही आणि निवडणूक ही लढावीच लागणार. आणि जोपर्यंत लोक वर्गणी देतात, लोक स्वतःहून मत द्यायला मतदान केंद्रापर्यंत येतात, तोपर्यंत मी निवडणूक लढवत राहीन. आणि मग कुणाला लढवायचं असेल तर कधी कुशाला लढवावं, माझं काय म्हणणं नाही. खासदार राजू शेट्टी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की आमदार सुरेश हळवणकर हे अमृत योजनेवरून राजकारण करत आहेत. या योजनेवर त्यांना निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे ही योजना झाली नाही तर इचलकरंजीची जनता निवडणुकीत पाणी पाजेल अशी भीती त्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त होऊन माझ्यावर टीका करत आहेत. परंतु इचलकरंजी शहराची पाणी योजना पूर्णत्वास नेणे माझे कर्तव्य असून ते मी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे आणि लवकरच या योजनेसंदर्भात शुभ बातमी इचलकरंजीकरांना मिळेल. इस्लामपूर पेठ येथील बॉम्बे रेवॉन फॅशनर्स कंपनी विरोधात कामगार संघटनेने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं आहे. नितेश राणे यांच्या महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या वतीने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इस्लामपूरच्या पेठ येथील बॉम्बे रेवॉन फॅशनर्स या कंपनी विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. कामगारांना नियमित वेतन देण्यात यावे, कामगारांना नियुक्ती पत्र देण्यात यावीत, तसेच कामगारांचे भविष्य निर्वाह निधी त्वरित भरण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी यावेळी धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी कंपनीच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तमाशाला मान मिळवून देणारे मधुकर नेराळे कर्मयोगी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. लोककला ही केवळ करमणुकीचे साधन नसून ते व्यावहारिक ज्ञानाचे धडे देणारे विद्यापीठ असल्याचे जाणून शासनाच्या सहकार्याने तमाशासारख्या रांगड्या लोककलेला शासन मान्यतेच्या कोंदणात बसवणारे, राज्यातील दर्जेदार पारंपरिक लोककलेचे जतन आणि संवर्धन करण्यात भरीव योगदान दिलेले श्री मधुकर पांडुरंग निराळे यांना यंदाच्या कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्राचार्य डॉक्टर पाटील सोशल फोरमच्या वतीने देण्यात येणारा हा मानाचा पुरस्कार येत्या 14 जानेवारीला सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. आर्ट फेस्टिवल आम्ही इथे आयोजित केलेलं आहे. तेही 12 ते 15 या दरम्यानच होणार आहे. त्याचबरोबर 12 तारखेला लोकनृत्य स्पर्धा होणार आहे. आपल्या ज्या महाराष्ट्रीयन लोककला आहेत त्या लोप पावत चाललेल्या आहेत आणि त्या लोककला
जिवंत राहण्याचा एक टी व्ही पाटील साहेबांचा एक मानस होता. त्याच हेतूने आम्ही या लोककलांचं आयोजन केलं आहे. लोकनृत्य, या लोकनृत्यामध्ये जवळजवळ मागच्या वर्षी 40भर संघ सहभागी झाले होते. शालेय गटापासून ते महाविद्यालयीन गटापर्यंत ते खुला, या सर्व गटामध्ये विविध कलाकार यामध्ये सहभागी होतात. त्याचबरोबर या स्पर्धासुद्धा या कलाग्रामच्या अंडर आम्ही स्पर्धा घेतो आहे. त्याच्यासाठी आकर्षक अशी बक्षीसं, आकर्षक असं शिल्ड आणि प्रमाणपत्र आम्ही विद्यार्थ्यांना दिलं जातं. त्याचबरोबर एक लोप पावत चाललेली ग्रामीण रंगाची कला म्हणजे लेझिम कला. लेझिम कला ही याला एक चालना मिळावी या हेतूने लेझिम स्पर्धेचंही आम्ही आयोजन करतो. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील खेडोपाड्यातील वाडी वस्तीवरील लेझिम पथकं इथं येऊन आपली कला सादर करतात आणि या स्पर्धा रविवारी 15 तारखेला इथं शांतिनिकेतनच्या ग्राउंडवरती होणार आहेत. आणखीन एक देशभरात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे. 11व्या द्विपक्षीय वेतन करारामध्ये सरकारी बँकांमधील श्रेणी 1 ते श्रेणी 7 यामधील सर्व अधिकाऱ्यांचा समावेश व्हावा. तसेच सुधारित वेतन करार हा सरकारला सादर केलेला चार्टर ऑफ डिमांडनुसार व्हावा. तसेच RBI व इतर केंद्र सरकारी कार्यालयात बँकांमध्ये कामकाज पद्धती अवलंबण्यात यावी. बँक कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या कुटुंब पेन्शन योजनेत सुधारणा व्हाव्यात. अशा अनेक मागण्यांसाठी आज हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामध्ये सांगलीतील बँक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. साठी बँकेचा सामान्य कर्मचारी जबाबदार नसून आणि या पे झाले आणि बँकांचा नफा कमी झाला म्हणून तुम्ही जर आम्हाला द्विपक्षीय करार करत नसलं तर हे चुकीचं आहे. ह्यासाठी विरोधासाठी आज सर्व सांगली जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका बंद असून 19 सर्व बँकांचे प्रतिनिधी अंदाजे 400 ते 500 संख्येमध्ये महिला व पुरुष प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिल्या, मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या आणि सरकारच्या चुकीच्या नीतीचा विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी जमून एक मोठे घोषणाचा या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे. आणि जर आपल्या UOP संघटनेने जर पुढच्या काळात ठरवले तर पुढे 2 दिवस किंवा 4 दिवसाची किंवा बेमुदत संपाची देखील या ठिकाणी करणार आहेत. त्यावेळेस जोपर्यंत मागण्या मान्य होणार आहे तोपर्यंत पुढच्या संपाची हाक येईल. त्यावेळेस सांगली जिल्ह्यात देखील ह्या मोठ्या प्रमाणात संप आणि रॅली हे करण्याचं ह्या ठिकाणी नियोजन आहे. आज या ठिकाणी मी बँक ऑफ इंडिया सर्व बँक कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष लक्ष्मीकांत कट्टी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन मी या ठिकाणी केलेले होते. राफेल विमान खरेदी प्रकरणी सांगलीमध्ये युवक काँग्रेसने भाजपा विरोधात धरणे आंदोलन केलं आहे. केंद्र सरकारच्या राफेल विमान खरेदी प्रकरणी आज सांगलीमध्ये युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या राफेल विमान खरेदीमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केलेला आहे. काँग्रेस सरकारचा राफेल विमान खरेदी करार रद्द करत नवा करार करून 525 कोटी रुपयांचे विमान 1600 कोटी रुपयांना खरेदी करण्यात असल्याचा आरोप करत न्यायालयात राफेल खरेदीचा अहवाल सादर का करण्यात आला नाही असा सवाल यावेळी युवक काँग्रेसकडून उपस्थित करत भाजपा सरकार विरोधात धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. आज सांगलीमध्ये युवक काँग्रेसतर्फे राफेल घोटाळ्या विरोधात जे आंदोलन आज करण्यात आलं आहे तर सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या भाजप सरकारचा आम्ही धिक्कार करतो. आमचे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आणि युवक काँग्रेस ही रस्त्यावर उतरली आहे त्यासाठी आणि जनतेसमोर हा घोटाळा आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. विधानसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरातील स्टेशन चौक येथे हे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत राफेल विमान खरेदीचा निषेध नोंदवण्यात आला आहे. आज सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं राफेल घोटाळ्याबद्दल झालेल्या प्रकाराबद्दल आज युवक काँग्रेसच्या वतीनं इथं धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. 526 कोटीचं विमान 1600 कोटीला मोदी सरकारनं खरेदी केलं. 126 विमानांची ऑर्डर काँग्रेसच्या काळात काँग्रेस सरकारनं दिली होती, ती कॅन्सल करून फक्त 36 विमानं 30,000 कोटीला रिलायन्ससारख्या एका खाजगी कंपनीला या मोदी सरकारनं देऊन यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल आणि पैशाचा मोठा काळाबाजार या ठिकाणी या मोदी सरकारनं केला आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज युवक काँग्रेसच्या आणि सांगली विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी या सरकारचा धिक्कार करण्यासाठी इथं धरणे आंदोलन केलं आहे.
भाजीपाल्यांचे दर घसरल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर परभणीत टोमॅटो फेकले आहेत। भाजीपाल्याचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत आलेला असताना मंत्री केवळ पोकळ भाषा करीत असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने परभणीत बुधवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर टमाटे फेकून शासनाचा निषेध केला आहे। कृषी व पणन राज्यमंत्री खोत हे बुधवारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी परभणीत आले होते। समारंभ आटोपल्यानंतर त्यांनी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। त्यानंतर 2 वाजता ते पाथरीकडे रवाना होत असताना त्यांच्या वाहनाचा ताफा उड्डाणपुलावर आला असता येथे आधीच आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदाभाऊ खोत यांचे वाहन पाहताच टमाटे फेकले। त्यामुळेच एकच गोंधळ उडाला। टमाटे फेकल्यानंतर पुढील गोंधळ नको म्हणून ताफा पुढे पाथरीकडे निघून गेला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टमाटे फेकून आम्ही जाहीर निषेध करतो आज त्यांचा। कारण की दुष्काळ परिस्थितीमध्ये जेमतेम पाण्यावरती भाजीपाल्याचं पीक पिकून शेतकरी बाजारामध्ये ज्यावेळेस टमाटे, कांदा किंवा इतर भाजीपाला घेऊन जात आहे तर त्यांना नगण्य असं ₹1, ₹2, ₹5पर्यंत किलोला जर भाव मिळत असेल तर हे सरकार करतंय काय? एकीकडे संत सावतामाळी बाजार स्थापनेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे मात्र शेतकऱ्याचा शेतीमाल, कवडीमाल त्याला रस्त्यावर फेकावं लागतंय। अशी परिस्थिती जर असेल तर या गोष्टीचा निषेध म्हणून आज आम्ही कृषी राज्यमंत्र्याच्या गाडीवर टमाटे फेकून मारले। खरं तर जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे, परंतु दुष्काळाच्या आज 1% अंमलबजावणी झालेली नाही। दुसरीकडे बघायला गेलं तर मंत्री महोदय हे मस्त मजा मारत जिल्हाभर फिरत आहेत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या मंत्री महोदयांचा आणि या सरकारचा आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो। मागण्या मान्य केल्या नसल्याने परभणीत कोतवालांनी स्वतःच्या रक्ताने सह्या करून निवेदन दिलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील कोतवाल आपली चतुर्थ श्रेणी समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी लढा देत आहेत, मात्र शासन त्यांच्या मागणीकडे लक्ष देत नाही। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 1 महिन्यापासून कोतवाल संघटनेने आंदोलन सुरू केलं आहे। कोतवालांना शासन केवळ आश्वासन देत आहे। या आंदोलनाला 2रा महिना सुरू असून देखील शासनाने कोतवालांच्या मागण्या मान्य केल्या नसल्याने आज कोतवालांनी स्वतःच्या रक्ताने सह्या करून निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांना दिलं आहे। कोतवाल संघटनेचा महाराष्ट्राच्या कोतवाल संघटनेचा अरे कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। पलूस येथील पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्यालयात स्नेह संमेलन संपन्न झाले। शिक्षक हा पेशा नाही, एक सेवा आहे, एक व्रत आहे असे मी मानतो, असे प्रतिपादन भारती विद्यापीठ पुणेचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम यांनी केले आहे। पंडित विष्णू दिगंबर पलुसकर शिक्षण संस्थेच्या सर्व विभागांचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सुहास निकम यांचा सेवानिवृत्तीपूर्व सन्मान सोहळा प्रसंगी डॉक्टर शिवाजीराव कदम बोलत होते। या समारंभाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे, सचिव जयंतीलाल शहा, वैभवराव पुदाले, डॉक्टर आशाताई पाटील प्रमुख उपस्थिती होती। यावेळी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला। भरारी हस्तलिखिताचे प्रकाशन, चित्रकला प्रदर्शनचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले। शौरते चाहते उल्फते कोई भी चीज दुनिया में रहती नहीं, इज्जते शौरते चाहते उल्फते कोई भी चीज दुनिया में रहती नहीं। आज मैं हूँ जहाँ कल कोई और था, आज मैं हूँ जहाँ कल कोई और था। ये भी एक दौर है, वो भी एक दौर था। मुझको इतनी मोहब्बत ना दो दोस्तों, अरे मुझको इतनी मोहब्बत ना दो दोस्तों कि मेरे कल की खातिर कुछ भी ना रहे। आज का प्यार थोड़ा बचा कर रखो मेरे कल के लिए, मेरे कल के लिए। धन्यवाद। आपल्याला ज्येष्ठ कवी मंगेश माडगूळकरांची मला एक कविता आठवते। मग वृंद रासतो म्हणून आपण का सुन्न व्हावे, कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हावे।
सगळ्यात वेगळंपण असतं रे. आपण तुलना करायची नसते. प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं. तरुणाच्या त्रासाला कंटाळून महिलेने मित्रांच्या मदतीने तरुणाचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुण सतत छेड काढतो तसेच त्रास देतो इतकंच नाही तर आपले महिलेवरचे प्रेम असल्याचे थेट त्या तरुणाने तिच्या पतीलाच सांगितलं होतं. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या त्या महिलेने त्या 30 वर्षीय तरुणाचे आपल्या 2 मित्रांच्या मदतीने गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत तुषार पुजारे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिला व तिच्या 2 साथीदारांना अटक केली आहे. हल्ला करणारी महिला जुन्या डोंबिवलीतील आहे. या महिलेचा शेजारी हा तरुण राहतो. हा तरुण नेहमी या महिलेची छेड काढत होता. इतकंच नाही तर आपले महिलेवरचे प्रेम असल्याचे थेट या तरुणाने तिच्या पतीलाच सांगितलं होतं. जुन्या डोंबिवलीमध्ये व्हिक्टीम आणि आरोपी महिला हे शेजारी राहतात. गेल्या काही दिवसापासून हा जो व्हिक्टीम आहे तो आरोपी महिला जी आहे तिला वारंवार त्रास देत होता. तिचा मानसिक छळ करत होता. त्यामुळे ती अत्यंत घाबरलेली होती आणि टेन्शनमध्ये होती. परंतु तिने ही गोष्ट कोणाला न सांगता त्या व्हिक्टीम जो पुरुष आहे त्या मुलगा आहे त्यानं 15 दिवसापूर्वी तिच्या नवऱ्याला ही गोष्ट सांगितली की माझं तिच्यावर प्रेम आहे. त्याच्यानंतर तिच्या आणि तिच्या नवऱ्यामध्ये भांडणं सुरू झाली आणि या सगळ्या गोष्टीचा तिला मनस्ताप आणि पश्चाताप झाला आणि म्हणून तिनं तिचे 2 ओळखीचे मुलं त्यांना घेऊन तिनं काल नांदिवलीच्या इथे एक मैदान आहे त्या मैदानात येऊन त्याला बोलवून घेतलं. त्याला पहिल्यांदा मारहाण केली आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकलेला आहे. तरुणाच्या या त्रासाला कंटाळून महिलेने त्याला धडा शिकवायचे ठरवले. यासाठी तिने डोंबिवलीतील नांदिवली टेकडी परिसरात एका मोकळ्या निर्जन स्थळी तुषार पुजारीला बोलवले व आपल्या 2 मित्र प्रतीक केनिया, तेजस म्हात्रे या दोघांच्या मदतीने तुषारचे गुप्तांग कापले. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक तपास करत या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी महिलेसह प्रतीक केनिया आणि तेजस म्हात्रे याला अटक केली आहे. व्हिक्टीमचं नाव आहे तुषार पुजारी आणि त्याच्या जे आरोपी जे 2 एक महिला आहे आणि एक कनोजिया आणि म्हात्रे असे 2 नाव आहेत त्या आरोपींची. ती आरोपित महिला आणि 2 तिचे सहकारी आरोपी त्यांना अटक करण्यात आलेली आहे. व्हिक्टीमवर औषधोपचार सुरू आहेत. अंबरनाथ शहरातील बुवापाडा परिसरात पाण्यासाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे. अंबरनाथ शहरातील बुवापाडा परिसरात गेल्या 10 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पाणी पुरवठा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत सुमारे तासभर कल्याण बदलापूर मार्ग रोखून धरला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. गेल्या 10 दिवसांपासून अंबरनाथ शहरातील बुवापाडा परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी कल्याण बदलापूर मार्ग रोखून धरत पाणी पुरवठा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खळबळजनक बाब म्हणजे या परिसरातील पाईपलाईन खोलणाऱ्या वॉलमनलाच नागरिकांनी पकडून ठेवलं होतं. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र अगोदर पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना इकडे बोलवा तरच आंदोलन मागे घेऊ अशी मागणी जमावाने केली. त्यानंतर या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तातडीची बैठक बोलवण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून पाणी समस्येवर स्थानिक प्रशासन ठोस उपाययोजना करत नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन पुरते कोलमडून पडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
भिवंडीत इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या मोटारसायकलना अज्ञात इसमाने आग लावली आहे। मागील 2 ते 3 महिन्यात दुचाकी जाळण्याची 8वी घटना आहे। भिवंडी शहरातील रावजी नगर या परिसरातील आयशा अपार्टमेंट इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाक्यांना अज्ञात इसमाने जाळल्याची घटना समोर आली आहे। या घटनेने इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे। या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे। उपलब्ध माहितीनुसार शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रावजीनगर येथील आयशा अपार्टमेंट नावाची इमारत आहे। या इमारतीच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करण्यात आल्या होत्या। रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने या दुचाकी जाळून टाकल्या। दुचाक्यांना आग लागल्यामुळे इमारतीच्या पार्किंगमध्ये आगीचे लोळ रहिवाशांना दिसताच त्यांनी या ठिकाणी धाव घेत दुचाक्यांवर पाणी मारून विझवण्याचा प्रयत्न केला। मात्र तोपर्यंत 6 दुचाक्या पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या, तर 2 दुचाक्या अर्धवट अवस्थेत जळाल्या आहेत। या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करीत दुचाकी जाळणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत। सांगली येथे पैलवान भगवानराव दुधाळ पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित 3 शाळांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे। सांगली येथे पैलवान भगवानराव दुधाळ पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित दुधा बाल मंदिर, प्राथमिक शाळा संजयनगर व श्री विद्यालय संजयनगर सांगली या तिन्ही शाळांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम 26 डिसेंबर 2018 रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये दुपारी 1:30 वाजता सुरू झाला। यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सांगली नगरीच्या प्रथम महापौर संगीता खोत व इतर मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत पार पडला। यामध्ये लहान गट इयत्ता 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष, श्री विद्यालय संजयनगर सांगलीचे मुख्याध्यापक, प्राथमिक शाळा संजयनगर सांगलीचे मुख्याध्यापक व इतर सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। तसेच उपस्थित सर्व पालक, सहभागी विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। पैलवान भगवानराव दुधाळ पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित दुधाळ बाल मंदिर संजयनगर सांगली, प्राथमिक शाळा संजयनगर सांगली व श्री विद्यालय संजयनगर सांगली या संस्थेच्या वतीनं आज शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी सांगली नगरीच्या महापौर माननीय श्री सौ संगीता विठ्ठल खोत या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। त्याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्राचे सहाय्यक महाप्रबंधक नंदकुमार टिके व सौ टिके, तसेच पंजाब अँड सिंध बँकेचे सिनियर मॅनेजर मुरलीधर भुजबळ व तसेच त्यांचे सहकारी सिनियर मॅनेजर समीर कुमार सिंग हेही उपस्थित होते। त्याचबरोबर शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षिका वर्ग तसेच संस्थेचे शाळेचे प्राध्यापक वर्ग आणि सर्व पालक वर्ग यांच्या उपस्थित शाळेचा हा वर्धापन कार्यक्रम, वार्षिक स्नेहसंमेलन व तसेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केला होता। तो व्यवस्थितरित्या पार पडला आहे। तसेच सदर कार्यक्रमामध्ये लहान मुलांचा, लहान गटापासून ते 10वीपर्यंतच्या मुलांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडला। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पारंपरिक लावणीचाही कार्यक्रम शाळेतल्या एका विद्यार्थ्यानं पार पडल्यामुळं पालकांच्यामध्ये आणि आलेल्या पाहुण्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण होतं। त्यामुळं हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं सर्व पालक व पाहुणे मंडळी व सर्वांना मी धन्यवाद देतो। हातकणंगले येथील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेत एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी झाला आहे। कोल्हापुरातील यादवनगरमधील अमित भगवान मगदूम हा आपल्या मोपेडवरून आकाश कांबळे याला घेऊन कामानिमित्त पेठवडगाव येथे गेला होता। तो सायंकाळी घरी परतत असताना त्याची गाडी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हातकणंगले तालुक्यातील टोप इथल्या गंगाराम नगर नजीक आली असता पाठीमागून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या मारुती स्विफ्ट कारने जोराची धडक दिली। यामध्ये मोपेड चालक अमित मगदूम हा गंभीर जखमी झाला, तर त्याचा मित्र आकाश कांबळे हा किरकोळ जखमी झाला आहे।
जखमी अमितला उपचारासाठी कोल्हापुरात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद शिरोली MIDC पोलीस ठाण्यात झाली आहे. करवीर वसगडे येथील बहुजन समाजाचे आधारस्तंभ सुदाम पाटील यांना संलेखनापूर्वक समाधी मरण प्राप्त झालं आहे. करवीर तालुक्यातील वसगडे इथले समाजकारण व राजकारणातील महामेरू बहुजन समाजाचे आधारस्तंभ माजी सरपंच सुदाम उर्फ सिद्धगोंडा दादा पाटील यांचे मंगळवारी दुपारी जैन धर्मीय तत्वानुसार संलेखनापूर्वक समाधी निधन झाले. सुदाम पाटील यांनी 19 डिसेंबर पासून संलेखना व्रत सुरू केलं होतं. त्या दिवसापासून त्यांनी अन्न व पाणी त्याग केलं होतं. त्यामुळे त्यांच्या संलेखनापूर्वक समाधी मरण आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. यावेळी गावातून काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत वसगडे सरपंच निमगोंडा पाटील, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य आदींनी श्रद्धांजलीपर मनोगते व्यक्त केली. वडिलांच्या इच्छेनुसार डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलला देहदान करण्यात आलं. त्यामुळे कोणताही धार्मिक विधी होणार नाही असे त्यांचे पुत्र डॉक्टर CS पाटील यांनी सांगितले आहे. सुदाम उर्फ सिद्धगोंडा दादा पाटील यांची संलेखनापूर्वक समाधी मरण झालं. अर्थात 2007 साली त्यांनी देहदान केलेलं होतं आणि त्याच अनुसरून आज त्यांचा देह डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेजला सुपूर्द करण्यात आला. जवळजवळ 25 वर्षे सरपंच 27 वर्षे सरपंच पदाची कारकीर्द पूर्ण केली. त्याचबरोबर करवीर पंचायत समितीमध्ये त्यांनी उपाध्यक्षपदी काम केलं. अशा पद्धतीने सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं कार्य अतुलनीय असं आहे. बहुजन समाजासाठी त्यांचं कार्य हे सर्व गावाला प्रेरणादायी अशा पद्धतीचं आपणाला दिसून येतं. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. Belgaum's famous master chef now is in Miraj. Master Chefs Hotel and Caterers, Family Restaurant. Belgaum's special chicken dum biryani. Master Chefs Hotel and Caterers, Family Restaurant. Indian, Chinese, tandoor, Mughlai dum biryani, ice cream, juice and faluda. Highly skilled chef. AC, non-AC family section. Conference hall, special party hall. Truly delicious, highly healthy, hygienic food. We do also accept catering orders. Free home delivery service available. Miraz brand, Shivaji Road, opposite Sawan Hospital, Miraz. Mobile 9730 177660. Landline 0233 222 7660. आमच्या सहकारी कुमारी सोनालीताई सागरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री इंजिनियर अतुल वेळे, सेक्रेटरी सांगली जिल्हा स्थापत्य सुबे अभियंता संघटना. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो. तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स, यू आर वेलकम.
प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली। किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, आरओ वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण। दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज आरओ वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात। पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज। संपर्क 89 56 89 01 44। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज। मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया। मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया, फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है। इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है। वापस एयरटेल। एक्चुअली ना, बिल्कुल सही किया। सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन। हाँ, मैं ही बोल रही हूँ। सब कुछ ट्राई करो, फिर सही चलो। हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप करत आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी सांगलीच्या जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संख येथे राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे। हा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्यात यावी आणि या प्रकरणाचा छडा लावण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। भ्रष्टाचार करणाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे, भ्रष्टाचार अधिकाऱ्यावरती 3 वर्ष लिमिटेशन होतं ते काम पूर्ण करण्याचं, आणि असं असताना दुष्काळी भागात एवढा मोठा निधी शासनानं देऊन देखील अधिकाऱ्यांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या संबंधितानं हा पैशाचा अपहार झालेला आहे। आणि त्यांच्यावरती जोपर्यंत फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली संख येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ व इतर सर्व पदाधिकारी आज आम्ही 26 तारखेपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करणार आहे। आणि इथून पुढे जर कुठल्याही प्रकारची दखल न घेता जर कारवाई नाही झाली तर आम्ही वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ, पण ह्या हरामखोरांना आम्ही वटणीवर आणल्याशिवाय सोडणार नाही आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार। सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी कोतवाल संघटनेने अहमदनगरमध्ये भीक मागो आंदोलन केलं आहे।
अहमदनगर सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये समावेश आणि नाशिक येथील आयुक्तालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुख्यालय सोडण्याची परवानगी मिळावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या संगमनेर शाखेतर्फे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी साकूरच्या आठवडे बाजारात भीक मागो आंदोलन करण्यात आले। संघटनेचे राज्य अध्यक्ष गणेश इंगोले यांच्या नेतृत्वाखाली 19 नोव्हेंबरपासून नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयापुढे कोतवालांच्या मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी राज्यातील कोतवालांचे धरणे आंदोलन सुरू आहे। सध्या कोतवालांना केवळ 5010 रुपये तुटपुंजे मानधन मिळत आहे। मानधनात वाढ करण्याची मागणी कोतवालांनी केली आहे। तसेच साकूरच्या आठवडे बाजारात कोतवालांनी शासनाविरोधात घोषणा देत भीक मागो आंदोलन केलं आहे। मी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचा एक कर्मचारी कोतवाल म्हणून आज या ठिकाणी साकूर आठवडे बाजारामध्ये आम्ही सर्व संगमनेर तालुक्यातील कोतवाल बंधू जमलेले आहोत। गेल्या 20 तारखेपासून महाराष्ट्रातील सर्व 12 ते 13,000 कोतवाल उपोषणाला आणि संपावर बसलेले आहेत। महाराष्ट्र शासन कोतवालाला फक्त 5010 रुपये मानधन देतं। 5010 रुपयामध्ये कुठल्याही प्रकारची त्या माणसाचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही किंवा आरोग्य म्हणा किंवा शैक्षणिक सुविधा त्याच्या मुलांना मिळू शकत नाही। म्हणजे 5010 रुपयामध्ये शासन या ठिकाणी कोतवालांची चेष्टा करत आहे। असा या सर्व कोतवालांचाच नव्हे तर सर्व समाजाचा समज आहे। तरी आम्हाला 50 वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी चतुर्श्रेणी ती आम्हाला मिळावी अशी आमची शासनाकडे मागणी आहे। आणि मी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचा एक कोतवाल संगमनेर तालुका अहमदनगर जिल्ह्यातून मी राजेश गुंजावर कोतवाल बोलतोय। महाराष्ट्राच्या कोतवाल संघटनेमध्ये गेले 20 तारखेपासून आमचे बेमुद काम बंद आंदोलन चालू आहे। महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी आमचे सर्व कोतवाल या ठिकाणी आंदोलन करत आहे। कल्याणच्या नेतेवली परिसरात बोगस डॉक्टरने अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे। कल्याणच्या नेतेवली परिसरातील सूचक नाका भागात हसन क्लिनिक नावाचा दवाखाना आहे। या दवाखान्यात ताज अन्सारी नावाचा बोगस डॉक्टर रुग्णांना तपासण्याचं काम करत होता। याच दवाखान्यात काम करणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचं त्याने अनेकदा बदनामीची धमकी देत लैंगिक शोषण केलं आहे। इतकंच नव्हे तर दवाखान्याच्या बाजूला मेडिकल दुकान चालवणारा दिलदार शेख यानं या प्रकाराचं चित्रीकरण केलं आणि तो देखील या मुलीला ब्लॅकमेल करू लागला। त्यामुळे तरुणीने कंटाळून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली। तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत बोगस डॉक्टर ताज अन्सारी याला बेड्या ठोकल्या तर दिलदार शेख हा फरार आहे। कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका नाबालिग मुलीवर जबरी संभोग झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे। त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यात आरोपी अटक केलेला आहे। आरोपी कोण आहेत आणि काय आरोपी या पेशेने डॉक्टर आहे। त्यांनी वेळोवेळी तिच्या गरिबीचा फायदा घेऊन आर्थिक आमिषला दाखवून त्या नाबालिग मुलीवर शारीरिक आणि जबरी संभोग केलेला आहे। फिर्यादीने फिर्याद दिलेली आहे आणि आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास माननीय DCP सर ACP सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करीत आहोत। सर दिलदार शेख मेडिकल चालकाचा काय रोल आहे त्यामध्ये? आता तपासामध्ये निष्पन्न होईल। आताच काय मी कॉमेंट करू शकत नाही। जत नगर परिषदेकडे 17 कोटींचा निधी पडून सत्ताधाऱ्यांचा पंचनामा व भ्रष्ट कारभाराचा भाजप सभेत मांडणार लेखाजोखा। जत नगर परिषदेकडे गेल्या वर्षभरात 17 कोटींचा निधी पडून असून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचा लेखाजोखा करण्यासाठी येथील मारुती मंदिरासमोर जाहीर सभा होणार असल्याची माहिती नगरसेवक विजय ताड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी नगरसेवक उमेश सावंत, प्रकाश माने, राजू यादव, प्रशांत हिरवे, अण्णा भिसे आदी उपस्थित होते। 2 कोटीचा निधी आम्ही मंजूर केला। ह्याला म्हणतात सुधारणा व ह्या लोकांनी 1 वर्षात 1ही रुपयाचा DPTC मध्ये प्रस्ताव न पाठवता 1ही रुपयाचा निधी न आणण्याचा कारस्थान केलं व त्याचबरोबर जे मागील निधी दलित वस्तीचा पडून होता तो त्यांनी 2 वर्ष न वापरला असं आम्हाला समजल्यानंतर आम्ही इंजिनियर साहेबाला घेऊन ते माझ्या 6 नंबर प्रभागामध्ये नाला गटारीचं काम 56 लाख रुपयाचं मंजूर केलं।
मंजूर केला, आम्ही प्रयत्न केले भाजप सर्व नगरसेवक, व हे आता आम्ही उद्घाटन घेणार आहे. याच्यामुळं 10 वाजता गडबडीनं उद्घाटन घेण्याचा ह्या लोकांनी प्रयत्न केला. सुधारण्याचा प्रयत्न आम्ही केला, उद्घाटन करण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला. ह्याचा अर्थ असा आहे, मोकळ्या पाठीवरती रेघोट्या वाढण्याचा प्रयत्न हे सत्ताधारी करत आहेत. खरं तर काल जे उद्घाटन झाली ती आम्ही करणार होतो आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आणि आमच्या विजय ताड आणि शिंदेवहिनींच्या प्रयत्नातून 55 लाखाचं काम मंजूर झालं. खरं ते सुद्धा आम्ही नारळ फोडतोय म्हणल्यावर सकाळी अचानक नारळ फोडून यांनी मोकळं केलं. फक्त आयत्या पिठावर रेघोटा वाढायचं काम यांचं चालू आहे. ह्या सगळ्याचा लेखाजोगा एका वर्षाचा आम्ही एक वेगळा पायंडा जर शहरात पाडतोय. लोकांनाही कळू दे की या नगरपालिकेत काय चाललंय, काय नाही चाललंय, कोण काय करतंय. ह्या सगळ्याचा लेखाजोगा मांडण्यासाठी म्हणून आम्ही गांधी चौकात उद्या सभा आयोजित केलेली आहे. तर या सभेस तमाम जतकरांनी सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि नेमकी या नगरपालिकेतील चालू जी वस्तुस्थिती आहे ती समजून घ्यावी अशी आम्ही त्यांना एक विनंती. मिरजेत राजे प्रतिष्ठान सांगली यांच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे 27 डिसेंबर रोजी उद्घाटन होणार आहे. खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले संस्थापक अध्यक्ष असलेल्या आणि राजकारण विरहित सामाजिक बांधिलकीतून राजे प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेची कार्यकारिणी व पदाधिकारी निवडी नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यात विस्तार करण्याच्या हेतूने जिल्ह्याचे मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आरोग्य पंढरी मिरज येथे गुरुवार दिनांक 27 रोजी सायंकाळी 4 वाजता प्रतिष्ठानचे राज्याध्यक्ष नितीनदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि सांगली जिल्हाध्यक्ष प्रवीणदादा नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला राज्यभरातून विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती डॉक्टर शैलेश इरळी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील जामदार, महिला जिल्हा अध्यक्ष विद्याताई नलवडे, मिरज तालुका अध्यक्ष अजिंक्य गवळी, मिरज तालुका संपर्क प्रमुख अमित जाधव, मिरज शहर अध्यक्ष डॉक्टर शैलेश इरळी, सांगली शहर अध्यक्ष प्रतापसिंह राजपूत, मिरज शहर उपाध्यक्ष केदार साहेब माने, तालुका कार्याध्यक्ष अनिकेत चौगुले, उपाध्यक्ष कौस्तुभ गडकर, जिल्हा प्रवक्ते रविराज शिंदे, जिल्हा सचिव सुधीर गोखले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी माननीय जिल्हाध्यक्ष श्री प्रवीणदादा नवले तसेच माननीय जिल्हा उपाध्यक्ष श्री स्वप्नील जामदार, माननीय जिल्हा शहर अध्यक्ष प्रतापसिंह राजपूत, माननीय जिल्हा महिला अध्यक्ष विद्याताई नलवडे तसेच मिरज शहर अध्यक्ष डॉक्टर शैलेश इरळी स्वतः, मिरज तालुका अध्यक्ष अजिंक्य गवळी, मिरज तालुका उपाध्यक्ष केदार मानेसाहेब उपस्थित राहणार आहेत. कुपवाडमधील श्री यल्लमा देवीच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. कुपवाडमधील श्री यल्लमा देवीच्या यात्रेला मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. यंदा 37व्या वर्षी यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. गंधोटी आणि देवीस तेल चढवणे आणि भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे. यावेळी महिला भक्तांनी गर्दी केली होती. आज पुरणपोळीचा नैवेद्य आहे. सलग 5 दिवस अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. कर्नाटकातून देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त येतात. कुपवाड बुधगाव रस्त्यावर दोन्ही बाजूला खेळण्याचे आणि खाद्यपदार्थ स्टॉल लागले आहेत. देवीचं दर्शन घेऊन या स्टॉलवर गर्दी होत आहे. दररोज देवीची आराधना होते. यावेळी भक्तांची गर्दीही असते. भव्य कुस्त्या, ऑर्केस्ट्रा, धनगरी ओव्या, कीच असा भरगच्च कार्यक्रम पार पडत आहे. यात्रेच्या प्रारंभी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याकरिता महिला भक्तांनी गर्दी करत देवीचं दर्शन घेतलं. यात्रेच्या अंतिम दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. त्याचा लाभ हजारो भक्तगण घेतात. यल्लमा मंदिराचे पुजारी राजू जाधव आणि यात्रा पंच कमिटीचे अध्यक्ष रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे. त्याला यात्रा कमिटीचे सदस्य सहकार्य करत आहेत. श्री आराध्य देवी यल्लमा देवी यांची यात्रा सालाबादप्रमाणे चालू आहे. आज 36वे वर्ष आहे.
22 तारखेपासून यात्रा चालू झाली आहे. आज महानैवेद्याचा दिवस आहे आणि या यात्रेसाठी MIDC पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी व अधिकारी आणि कुपवाड महापालिकेचे सर्व स्टाफ यांनी सहकार्य केलेलं आहे आणि भक्त लोकही सहकार्य करत आहेत आणि त्यांची कुठलीही अडचण दूर होणार असे आम्ही हे करत आहे. कुठलीही यात्रेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही यात्रा कमिटीची जबाबदारी घेतलेली आहे. सांगली शहर पोलिसांच्या प्रयत्नामुळे बेवारस मृतदेहाची ओळख पटली आहे. सांगलीतील आनंद टॉकीज शेजारी बेवारस स्थितीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार RV रेळेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल SS ठोंबरे यांच्या प्रयत्नाने बेवारस ठरलेल्या एका मृतदेहाला त्याचे नातेवाईक मिळाले आहेत. त्यामुळे नातेवाईकांनी सुद्धा समाधान व्यक्त करत शहर पोलिसांचे आभार मानले आहे. जत येथील सुरेश रामदास अवताडे वय 50 राहणार निगडी खुर्द हे व्यसनाधीन आणि अपंगत्व असल्याने एका वर्षापूर्वी सांगलीत आले होते. याबाबत जतमध्ये मिसिंग सुद्धा दाखल होती. वर्षापासून सुरेश अवताडे हे सांगलीत भीक मागून आपली गुजराण करत होते. सोमवारी पहाटे आनंद टॉकीजवळ ते मृतावस्थेत सापडल्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटणे मोठे आव्हान होते. मात्र शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार RV रेळेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल SS ठोंबरे यांनी हा मृतदेह बेवारस असला तरी त्याच्या जवळील पिशवीतून सापडलेल्या आधार कार्डवरून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला. आधार कार्डवरील नावावरून सहाय्यक पोलीस फौजदार RV रेळेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल SS ठोंबरे यांनी जत पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडे निगरी खुर्द येथील सुरेश अवताडे यांची मिसिंग दाखल झाल्याचेही सांगितले. तर बेवारस प्रेत हे आनंद टाकीचे शेजारी पडलेले होते आणि लगेच आम्हाला कळाल्यानंतर मी माझे जोडीदार ठोंबरे हे त्या ठिकाणी गेलो असता तर त्याच्या बॉडीच्या ठिकाणी एक बॅग होती. ती बॅग फारच घाणेरड्या अवस्थेत होती आणि त्याचा वास पण फार घाणेरडा येत होता. तरी पण त्या बॅग काठीनं असं जरा डिवटून ती उघडलं असता एक कागदपत्र थोडीफार होती त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये आम्हाला आधार कार्ड मिळालं. मिरजेत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकतर्फे आयोजित ग्राहक संपर्क अभियान संपन्न झाले. आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकतर्फे मिरज तालुका ग्राहक संपर्क अभियान बालगंधर्व नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष दिलीप तात्या पाटील, संचालक बाळासाहेब व्यानमोरे यांच्यासह संचालक अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. बँकेतर्फे राबवण्यात येणाऱ्या कर्ज योजना, विमा योजना, बँकेचा नफा, वाटचाल यांची माहिती ग्राहकांना देण्यात आली. पीक कर्ज, शासनाने दिलेली कर्जमाफी योजना अद्याप लाभ मिळाला नसल्याने ऊस बिले कर्जाला भरून घेऊ नये अशी मागणी यावेळी शेतकरी संघटना महादेव कोरे यांनी केली आहे. त्यावर शासनाविरुद्ध आंदोलन उभे करून आपण काय करायचे ते गुपचूप करू असे आश्वासन दिलीप तात्या पाटील यांनी दिलं आहे. ही बँकेची परिस्थिती तुम्हाला सांगावी. बँकेने ज्या विविध योजना राबवलेल्या आहेत त्या आपणास माहीत व्हाव्यात. बँकेचा कारभार करत असताना बँकेमध्ये जे धोरण ठरवलेलं आहे, आपल्याला ज्या योजना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही वेळा काही त्रुटी असण्याचा संभव आहे. बँकेचा कारभार करत असताना काही शाखातून, काही अधिकाऱ्यांच्याकडून काही कळत न कळत चुकाही घडण्याची शक्यता आहे. आपण जर या ठिकाणी बँकेला योग्य सूचना केल्या, जर आपण आमच्या चुका निदर्शनास आणल्यास, आपण काही बँकेची हिताच्या गोष्टी इथं जर सांगितल्या तर त्याचा स्वीकार केला जाईल. कारण तुमच्या येणाऱ्या सूचनेमधूनच बँकेचं धोरण ठरणार आहे. राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या माळशिरस येथील अजय कश्यपचा सत्कार संपन्न झाला. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या
14 वर्ष वयोगटातील राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देऊन भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणजेच भारत पुरस्कार विजेता माळशिरस वेळापूर येथील अजय हरिश्चंद्र कश्यप या खेळाडूचा व मार्गदर्शक नारायण जाधव सर आणि सोमनाथ बनसोडे सर यांचा सत्कार शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील व अकलूज ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शिवतेज सिंह मोहिते पाटील, बाळासाहेब दहिंजे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। बाल खेळाडू अजय कश्यप हा एक गरीब कुटुंबातील 14 वर्ष वयोगटातील मुलगा आहे। घरची परिस्थिती हलाखीची असताना एवढ्या लहान वयात आई वडिलांचे कष्ट व कुटुंब सांभाळण्यासाठी आपली मुले उच्च शिक्षित करण्यासाठी धडपड व त्यांचे दृश्य डोळ्यासमोर ठेवून जिद्द आणि चिकाटीने शाळा व क्रीडा या दोन्हीमध्ये नाविन्यपूर्ण यश संपादन करून आई वडिलांना आनंद देण्याचं काम या बाल खेळाडूने आपल्या यशातून दाखवून दिलं आहे। शाहूवाडी तालुक्यात दत्त जयंती निमित्त भरवण्यात आलेल्या कुस्ती मैदानात पैलवान विजय गुटाळ याचा विजय झाला आहे। शाहूवाडी तालुक्यातील तुरुकवाडी येथे दत्त जयंती यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत विजय गुटाळ कोल्हापूर याने सनी जॉन दिल्ली यास एका मिनिटात चितपट करीत हजारो कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। दुसऱ्या क्रमांकाची अभिजित भोसले विरुद्ध शिवाजी पवार यांची कुस्ती बरोबरीत सुटली। तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत कुमार पाटील विरुद्ध लभाजी साळुंके यांच्या चुरशीच्या कुस्तीत कुमार पाटीलने विजय मिळवला। चौथ्या क्रमांकाच्या लढतीत विवेक नाईकवर हरीश पटापरे याने हप्पत्ता डावावर विजय मिळवला। पाचव्या क्रमांकाच्या लढतीत उदय खांडेकरने सागर पाटीलवर पोकळ घिस्सा डावावर विजय मिळवला। प्रारंभी कुस्ती मैदानाचे उद्घाटन दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष आनंदराव माईंगडे, दगडू माईंगडे, के पाटील, रंगराव पाटील, गणपती पाटील, निवृत्ती माईंगडे यांच्या हस्ते करण्यात आले। महाआघाडी बनण्याआधीच बिघाडी, कपिल पाटलांनी विरोधी पक्षांना खरमरीत पत्र लिहिले आहे। राज्यात महाआघाडीत बिघाडीची चिन्हे दिसत आहेत। प्रकाश आंबेडकरांच्या नंतर लोकतांत्रिक जनता दलाचे आमदार कपिल पाटील यांनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीविषयीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। या संदर्भात कपिल पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पत्र लिहिले असून या पत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय महाराष्ट्रात महाआघाडीला पूर्ण स्वरूप येऊ शकणार नाही। प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना एक जागा सोडली आणि अन्य पक्षांना विधानसभेत जागा सोडण्याचं आश्वासन दिलं की आघाडी झाली असं आपण मानत असाल तर वास्तवापासून आपण खूप दूर आहोत असे पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे। देशातील आणि महाराष्ट्रातील स्थितीमध्ये काही एक अंतर आहे। महाराष्ट्रात योगी किंवा खट्टर सरकार नाही। मराठा आरक्षण जाहीर झालं आहे। सरकारनं दुष्काळ जाहीर करून टाकला आहे। हिवाळी अधिवेशनात ना सरकारला थंडी वाजली ना विरोधी पक्षांची धग जाणवली। राज्यात 1972 पेक्षा तीव्र दुष्काळ आहे। आताच पाणी टंचाई आहे। पुढचे 7 महिने काढायचे आहेत। शेतकरी परेशान आहे। पण दुष्काळाच्या प्रश्नावर सभागृहात ना साधक ना बाधक चर्चा झाली, ना सरकारला घेरता आलं असंही पाटील यांनी म्हटलं आहे। आजरा येथील विधानसभेचे इच्छुक उमेदवार सत्यजित जाधव यांच्याशी आमचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांनी केलेली खास बातचीत पाहुयात एसबीएन मराठीवर। आता देशासह महाराष्ट्रातही लोकसभेचे नगारे वाजू लागले आहेत। लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक घेण्याची काही पक्षांची मानसिकता आहे। याच 5 महिन्यांमध्ये भागातील दौरे केले जातात। विधानसभेच्या आजरा, राधानगरी, भुदरगड येथे सत्यजित जाधव हे इच्छुक आहेत। त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे एसबीएनचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांनी। सत्यजित जाधव यांनी काय बोलले आहेत ते आपण जाणून घेऊयात। लोकसभेचे नगारे वाजू लागलेले आहेत आणि त्याचबरोबर विधानसभेला बी आता 5-6 महिने उरलेले आहेत असे काही पक्षांचे समीकरण आहे। पण आजरा, भुदरगड, राधानगरी या मतदारसंघातून एक नाव आता चर्चेला येत आहे, ते म्हणजे सत्यजित जाधव। त्यांच्या 3 महिने झाले आपल्या भागातून भेटीगाठी, संपर्क दौरे वगैरे चालू आहेत। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया की नेमकं त्यांचं विजन काय आणि त्यांची भेटीगाठीचं काय, म्हणजे लोकांना आज त्यांचा पाठिंबा आहे काय, आपण त्याची जाणून। माझ्या
गेल्या 3-4 महिन्याच्या मतदारसंघातल्या प्रत्येक गाव भेटीमध्ये मला विधानसभा लढवायच्या दृष्टीनं खूप चांगल्या पद्धतीनं पाठिंबा मिळत आहे किंवा लोकांचा रिस्पॉन्स मिळत आहे आणि त्या सर्वसामान्य माणसाच्या मतदाराच्या ताकदीवरती मी ही विधानसभा लढवायची असे ठरवले. जर हा काँग्रेसकडनं तुम्ही मागत आहे, पण हा मतदारसंघ राष्ट्रवादीला जर सोडला तर तुमची भूमिका काय असणार आहे आणि तुमचे समीकरण पुढचे काय असणार आहे? गेल्या 5 इलेक्शनला प्रत्येक वेळी दिनकरराव जाधव गट किंवा आमचा गट या गटानं प्रत्येक वेळी दुसऱ्या उमेदवाराला मदत केली आहे, पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी ही विधानसभा कुठल्याही परिस्थितीत लढवणार आहे. याचं कारण असं की यावेळी माझ्या सर्व कार्यकर्त्यांची दुसऱ्या कुठल्या उमेदवाराला मदत करायची इच्छा नाही आहे. गेल्या 5 इलेक्शन आम्ही प्रत्येकाला मदत करत आहोत, पण तुम्ही आता जो प्रश्न विचारला की आम्ही काँग्रेसकडून मागायला लागलो, काँग्रेसकडून आम्ही इच्छुक आहे, पण काँग्रेस वादा करता काँग्रेसनं जर तिकीट आम्हाला नाही दिलं किंवा नाही उमेदवारी मिळेल तर कोणत्याही परिस्थितीत सर्व पर्याय खुले ठेवून आम्ही ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार. अनेक शेवटचा प्रश्न की आज सत्यजित जाधवाबरोबर माननीय आमदार दिनकरराव जाधव यांचे बी नाव जोडले जाते, पण आज लोकांना प्रश्न पडलेला आहे की तुमचे पिताश्री दिनकरराव जाधव हे तुमच्या पाठीशी असणार आहेत का? याचा खुलासा करताना मला असं म्हणावंसं वाटतंय की ज्यावेळी मी लोकसभा विधानसभा लढवणार म्हणून जाहीर केलं, पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेचे अध्यक्षच माननीय दिनकरराव जाधव साहेब होते. त्यामुळं ते जर माझ्याबरोबर नसते तर त्या पत्रकार परिषदेला हजर राहिले नसते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी मला असं सांगितलं आहे की कोणत्याही परिस्थिती ह्यावेळी मी सत्यजितसाठी प्रयत्न करणार आहे, कारण ह्याच्यापूर्वी त्यांनी प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळ्या मदत केली. आज ते सत्यजित जाधव हा मुलगा म्हणून नव्हे तर तो त्यांच्या परीनं खूप चांगला कार्यकर्ता म्हणून त्याला मदत करणार अशी भूमिका त्यांनी त्यावेळी ठेवली. त्यातला जो दुसरा एक पार्ट असा आहे की मी विधानसभा लढवणार किंवा नाही अशा पद्धतीच्या चुकीच्या या ठिकाणी अफवा पसरवल्या जातात. त्याला मला उत्तर असं असणार आहे की ह्या अफवा आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत येणारी 2019ची विधानसभा सत्यजित जाधव लढवणार आहेत असं मी अगदी खात्रीनं सांगतो. अनेक प्रश्न की तुम्ही 10 वर्ष झाली प्रत्येकांना मदत करत आहे, मग तुम्ही स्वतः उभारल्यानंतर त्यांच्याकडे तुम्ही मदतीची अपेक्षा करणार आहेत का? मी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा ते सांगितलंय की ज्यांना आम्ही मदत केली त्यांच्याकडे पैरा खेळा म्हणून आम्ही जाणार आहोत. मदत करायची का नाही ते ठरवतील, पण माझं कर्तव्य माझा व्यवहार मी पाळणार आहे. मी एकदा त्यांच्याकडे मदत मागणार आहे, त्यांनी केली ठीक आहे, नाही केली तरी माझ्या ताकदीवर सर्वसामान्य माणसाच्या मतदाराच्या ताकदीवर ही विधानसभा मी लढवणार. पुण्यात प्रेयसीचा छळ करणाऱ्या प्रसिद्ध उद्योगपतीच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. महिनाभरापासून प्रियकरानं घरात अमानुष छळ करत डांबून ठेवलेल्या इराणी तरुणीची पोलिसांनी सुटका केली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या प्रियकराला अटक केली आहे. परवीन घेली असं 30 वर्षीय पीडित तरुणीचं नाव आहे. प्रियकर धनराज मोरारजीने मागील 1 महिन्यापासून परवीनला आपल्या घरात कोंडून ठेवलं होतं. धनराज परवीनला प्रचंड मारहाण करीत होता. धनराज मोरारजी टेक्सटाईल लिमिटेड या कंपनीचे मालक अरविंद मोरारजी यांचा मुलगा आणि सिने अभिनेत्री नगमाचा सावत्र भाऊ आहे. परवीनचा बाहेर कोणाशीही संपर्क होऊ नये म्हणून धनराजने परवीनचा मोबाईल आपल्या ताब्यात घेतला होता. त्यामुळे तिला बाहेर कोणाशीही संपर्क साधता येत नव्हता. तसेच तिचा पासपोर्टही काढून घेतला होता. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये ख्रिसमस सणाला गालबोट लागले. प्रार्थनेसाठी जमलेल्या लोकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. जगभरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यात अज्ञात जमावाने ख्रिस्ती धर्मियांची प्रार्थना सुरू असताना हल्ला केल्याची घटना घडली आहे. या जमावाने केलेल्या हल्ल्यात 6 जण जखमी झाले असून त्यांच्यावर बेळगाव येथील KLE रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापुरातल्या चंदगड तालुक्यातील कोवाड या गावात प्रार्थनेसाठी जमलेल्या ख्रिस्ती बांधवांवर अज्ञात जमावाने हल्ला केला.
येथील एका घराच्या बेसमेंटमध्ये गेले 8 वर्ष परिसरातील ख्रिस्ती बांधव प्रार्थनेसाठी येतात. 23 डिसेंबरला रविवारी नेहमीप्रमाणे प्रार्थना सुरू होती. दुपारी अज्ञातांची टोळी दुचाकीवरून आली आणि त्यांनी प्रार्थना करणाऱ्यांवर हल्ला चढवला. काठ्यात दगडाचा वापर करून हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दुचाकी 4 चाकी गाड्यांचंही नुकसान झालं आहे. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त 100 रुपयांचे नाणे जारी केले आहे. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 रुपयांचे नाणे जारी केले आहे. वाजपेयींच्या जयंतीच्या 1 दिवस आधी पंतप्रधानांनी या नाण्याची घोषणा केली. 16 ऑगस्ट रोजी वाजपेयींचं निधन झालं. त्यांच्या आठवणी कायम राहाव्यात यासाठी मोदींनी वाजपेयींची प्रतिमा असलेले 100 रुपयांचे नाणे जारी केले आहे. संसदेत आयोजित कार्यक्रमात मोदी म्हणाले की अटल बिहारी वाजपेयींनी पक्षाच्या विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही. अटलजींनी राजकीय प्रवासातील जास्त काळ विरोधी पक्षाच्या बाकावर घालवला असून त्यांनी नेहमी राष्ट्रहिताचाच विचार केला आहे. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजप अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते. मराठा आरक्षण कोर्टात टिकण्याबद्दल सांसद शरद पवारांनी शंका व्यक्त केली आहे. माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी आज साताऱ्यातील पाटणमध्ये झालेल्या मेळाव्यात मोदी सरकारवर तोफ डागत गांधी कुटुंबावर मोदींकडून जी टीका होते त्याला उत्तर देत या गांधी कुटुंबातील पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हुतात्म्याचे उदाहरण देत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे. असं आहे की आमचे प्रांताध्यक्ष, काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या आणि सहकाऱ्यांच्या चर्चा चालू आहेत जागा वाटपाच्या संबंधी. माझ्या माहितीप्रमाणे 48 पैकी 40 जागेवर त्यांची चर्चा झालेली आहे. 8 जागेवर ते काहीची बसणार आहेत ना? बसणार 8 जागेचं शिल्लक आहे ते बसणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघासंबंधी नाही सगळेच म्हणजे तिचं अबकर असं सांगता येणार नाही. त्याच्यात साधारणतः जे मतदारसंघ ज्यांनी लढवले जिंकले ते त्यांच्याकडे झालं हे साधारणतः सूच आहे. अलीकडे बातम्या ज्या येतात त्या बातम्यापेक्षा मला माहीत असेल जास्त त्याच्यापेक्षा असं समजा पत्रकारांची बातमी त्याच्यापेक्षा निर्णय घेण्याचा अधिकार आम्हा दोघांना आहे. त्यामुळे कदाचित तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला माहिती असेल. विद्यमान खासदार भाजपांशी अधिक सलगी करतात किंवा ठीक आहे ती आम्ही चिंता म्हणजे तुम्ही करू नका, आम्ही काळजी घेऊ कधी घ्यायची. कोल्हापूरमध्ये डी.वाय. पाटलांनी प्रवेश केला राष्ट्रवादी, ते कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने असं आहे की डी.वाय. पाटील गेले वर्षभर 6 महिने मला सांगत होते की मला तुमच्यावर काम करायची इच्छा, मला कसल्या पदाची अपेक्षा नाही, तुम्हाला सहकार्य करायची इच्छा. तर ते सहकार्य करण्यासाठी त्यांच्यासारखा सिनियर माणूस पुढे येत असेल तर त्याचं स्वागत आहे. ते काही कुठल्या पदावर जायची इच्छा नाही. तेवढ्या आयुष्यात मला सगळं मिळालं. बारामतीला आता तुम्ही जे बोलला सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावर टीका केली, ठीक आहे त्यांचं काम आहे टीका करणं. फक्त एकच आहे त्यांनी धनगर समाजावरनं टीका केली. त्यांनी 4.5 वर्षापूर्वी शब्द दिला होता पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय मी घेईन. आता 4.5 वर्ष झाली किती मंत्रिमंडळाच्या बैठका घेतल्या. त्यामुळे आमच्याकडे एक म्हण आहे, रवाराच्या घरचा अवतान जेवल्याशिवाय खरं नाही. त्यामुळे त्यांनी काही त्यावेळेस जे शब्द दिला तो खरा नाही हे स्पष्ट झालं. परिवर्तनाची ज्यात आपण यात्रा चालू करणार होतो राष्ट्रवादीच्या नक्की त्याची मी नाही. तर राज्यात भाजपा सरकारकडून मराठा आरक्षण दिलं गेलं आहे, ते न्यायालयात किती टिकेल याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी 102व्या घटना दुरुस्तीतील तरतुदींचा अभ्यास करण्याची गरज असल्याचं सांगत तरतुदीतील मुद्दे सरकारने लक्षात घेतले नसावेत अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. की घटना दुरुस्ती ऑगस्ट महिन्यात झाली, ऑगस्ट 2018. ही 102वी घटना दुरुस्ती आहे. त्या 102व्या घटना दुरुस्तीमध्ये जी तरतूद केलेली आहे त्याचा अभ्यास करायची गरज आहे असं मला काही सिनियर वकिलांनी सांगितलं आणि ती खात्रीलायक नाही असं सांगण्यात आलं. त्याच्यात असं म्हणलं आहे
234B माझं पुस्तक आहे, हे बॅग आहे का? त्याच्यामध्ये तरतूद अशी आहे, राष्ट्रपती एखाद्या राज्यामध्ये शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या एखादा वर्ग आहे अशा या निष्कर्षाची येत असतील तर नोटिफिकेशन काढून पार्लमेंटच्या पुढे जाऊन यासंबंधीचे निर्णय घेऊ शकतात. कोण? राष्ट्रपती. अशी त्याच्यात तरतूद आहे. मला काही वकिलांनी सांगितलं ही तरतूद आत्ता केली. आपण महाराष्ट्राचा निर्णय झाला त्याच्या आधी 1 महिना 15 दिवस, आणि ती जी घटना दुरुस्ती आहे ती कदाचित लक्षात घेतली नसावी अशी शंका काही वकिलांनी केलेली आहे. त्यामुळं हे टिकावं असं समजून सरकारने पावलं टाकावी. तुम्ही आता निर्णय घेतला तर उद्या टिकला नाही, पुन्हा फसवणूक केल्यासारखं होईल, आणि म्हणून ते टिकावं याची खबरदारी घ्यावी हे माझं म्हणणं आहे. साहेब, देशात भाजप विरोधाची आघाडी करायची चालल्या, त्याच्यात आंबेडकरांसारखे पक्ष जरी सामील नाही झाले तरी त्यांच्यासाठी जागा सोडण्याची काही व्यूहरचना आहे, त्याची चर्चा होते, काय सांगाल? मला ठाऊक नाही अशी चर्चा झाली. अजून देशामध्ये आघाडी अशी झालेली नाही. देशामध्ये आम्ही प्रयत्न करतो, त्याच्यात बरी जबाबदारी माझ्यावर आहे की राज्य पातळीवर आघाडी करावी. ज्या राज्यात जो भाजपविरोधी महत्त्वाचा पक्ष आहे त्याला पुढं करून त्याच्या समेत बाकीच्यांनी राहावं. आता उदाहरणार्थ तामिळनाडूसारखं राज्य आहे, तिथं काही राष्ट्रवादी नाही आहे, तिथं मुख्य DMK आहे. त्यामुळे DMK हा महत्त्वाचा पक्ष आणि काँग्रेसने त्या ठिकाणी नंतरची भूमिका घ्यावी. असं प्रत्येक राज्याची वेगळी स्थिती आहे. उदाहरणार्थ पश्चिम बंगालमध्ये तिथं तृणमूल काँग्रेस हा महत्त्वाचा विरोधी पक्ष आहे. आंध्रमध्ये चंद्रबाबूंचा महत्त्वाचा पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महत्त्वाचे पक्ष आहेत. त्यांनी पुढाकार घ्यावा आणि निवडणुकीच्या नंतर एकत्र बसून पुढचे निर्णय घेता येतील. तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे प्रेम संबंधाला विरोध दर्शवल्यामुळे चुलत भावा बहिणीने आत्महत्या केली आहे. तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे चुलत बहीण भावामध्ये असलेल्या प्रेम प्रकरणाला घरातून विरोध असल्यामुळे त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. गणेश बाळासो पाटील वय 34, सारिका संभाजी पाटील वय 20, दोघेही राहणार बोरगाव अशी त्यांची नावं आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बोरगाव येथे पाटील भाऊकीमध्ये सारिका व गणेश हे दोघे शेजारी राहतात. ते नात्याने चुलत भाऊ बहीण लागतात. या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र घरातून विरोध होत असल्याने दोघेही काही महिन्यांपूर्वी घरातून पळून गेले होते. 1.5 महिन्यांपूर्वी दोघेही घरी परत आले. त्यावेळी घरच्यांनी त्यांना समजावून सांगत तुम्ही नात्याने भाऊ बहीण आहात, हे समाजापुढे सर्व चुकीचे आहे अशी समजूत काढली. मात्र दोघेही उदास होते. यानंतर गणेश कोल्हापूरला नोकरीसाठी गेला तर सारिका घरीच होती. सोमवारी रात्री 9च्या सुमारास गणेश गावामध्ये आला. यावेळी त्याने आपण आल्याचे कोणालाच सांगितले नव्हते. याच वेळी सारिका देखील घरामधून बाहेर पडली. पूर्वनियोजित घरापाठीमागे असणाऱ्या द्राक्ष बागेमध्ये दोघेही भेटले व याच ठिकाणी घरच्यांचा विरोध असल्याने नैराश्यापोटी विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणामुळे गावात खळबळ माजली आहे. अधिक तपास हवालदार प्रशांत पठाणे हे करीत आहेत. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. Belgaum's famous Master Chef now is in Miraj. Master Chef's Hotel and Caterers, Family Restaurant.
Belgaum Special Chicken Dum Biryani, Master Chefs Hotel and Caterers, Family Restaurant, Indian, Chinese, Tandoor, Mughlai Dum Biryani, Ice Cream, Juice and Faluda. Highly skilled chef, AC non-AC family section, Conference Hall, Special Party Hall, truly delicious, highly healthy, hygienic food. We do also accept catering orders. Free home delivery service available. Miraz brand, Shivaji Road, opposite Sawan Hospital, Miraz. Mobile 9730-177-660. Landline 0233-222-7660. आमच्या सहकारी कुमारी सोनालीताई सागरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री इंजिनियर अतुल वेळे, सेक्रेटरी सांगली जिल्हा स्थापत्य सुबे अभियंता संघटना. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो. तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स, you're welcome. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चुनो. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जिल्हा सांगली. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?